मित्रांनो नमस्कार. आपण सध्या जे आहे तर दिग्रजच्या धावंडा नदीवर आलेला आहे आणि 3 महिन्यानंतर वरून तुम्हाला मी शूट दाखवलं होतं, परंतु आता सध्या बघू शकता आपण या धावंडा नदीवरील पुलाचं जे काम आहे तर ते आता 100% पूर्ण झालेलं आहे. आणि हा दिग्रस आणि दारव्हा यामधील नंबर 2चा मोठा पूल आहे या 30 ते 32 किलोमीटरच्या याच्यामध्ये. आणि इथे बघू शकता आपण नदीला आता पाऊसही कमी असल्यामुळं थोडं पाणी कमी आहे, नाही तर हे दुथडी भरून या ठिकाणून वाहते. आणि इथलं वैशिष्ट्य आहे की इथून 400 मीटर अंतरावरती आपल्याला 3 पुलं असलेले दिसतात. आणि आता या पुलाची हाईट तुम्ही जमिनीपासून बघू शकता. तर जमिनीपासून ही हाईट साधारणतः 125 फुटापेक्षा जास्त आहे. आणि या पुलाची तशी जी लांबी आहे तर ती 400 मीटर एवढी आहे. एवढा हा मोठा आपल्याला पूल असलेला दिसतो आहे. आणि इथे जे आहे तर या साईडला याचं जे फायनल अलाइनमेंटचं काम आहे ते आता पूर्णत्वास म्हणजे आपण ज्याला 95% म्हणू तेही पूर्ण झालेलं आहे. आणि आता इथं जे आहे तर इथे याला पूर्ण सिमेंटचं हे येईल आणि याच्यावर मग तिथून आता खालचा भाग हा आपला हे झालेला आहे, आपण बघू शकतो. त्याच्यावर जे दगड आहेत तर ते दगड त्या ठिकाणी लावण्यात आलेले आहे. अशा पद्धतीनं आता हे दुरून सध्या मी ज्या ठिकाणी उभा आहे तर ते डिस्टन्स जर आपण बघितलं तर 400 मीटरपेक्षा 500 मीटर एवढं आहे. त्यावेळेला ही सगळी शूटिंग आपली येत आहे. आणि आता याचा सगळा भरावा देणे याचं काम आता पूर्ण झालेलं आहे. आणि इथं आता इलेक्ट्रिक पोलचं काम मागून आलेलं आहे. आणि पूर्ण याचं आपलं काम जे आहे तर आपल्याला पूर्णत्वास जाताना दिसतं. 5 किलोमीटर डिस्टन्सवरतीच आपलं या आपल्या प्रोजेक्टचं जे आहे तर ट्रॅक लेअरिंगचं काम वाईगोड इथे सुरू झालेलं आहे. आणि इथे पण मित्रांनो काही दिवसातच होणार आहे. म्हणून आता सगळा हा जे दृश्य आपण बघू शकता की सगळं जे काम आहे तर ते आता पूर्णत्वास आपल्याला जाताना दिसत आहे. आणि आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा. आता पुढील व्हिडिओ ते पण तुम्हाला दाखवत आहे. आणि इथलं वैशिष्ट्य की मागेही एक व्हिडिओ टाकला होता की 400 मीटरमध्येच आपल्याला इथे 3 पूल असलेले दिसतात. तर आता हे सगळं काम या ठिकाणी पूर्णत्वास जात आहे. भेटूया आपण नवीन अपडेट्ससह. तोपर्यंत धन्यवाद. वर्धा यवतमाळ नांदेड रेल्वेच्या ज्या ठिकाणी कर्मचारी क्वार्टर आहेत तिथलं आपण काम बघू शकतो सध्या की या LR मशीनद्वारा जे आहे इथं लेवलिंगचं काम सुरू आहे. आणि तिथे ट्रक आता तो माल जे मटेरियल आहे ते निघणारं ते घेऊन जाण्यासाठी इथं आलेलं आहे. आणि हे काम जे आहे तर अशा पद्धतीचं 8:30-9 वाजता सुरू होतं. आपण बघू शकतो की आता ते ट्रकनं म्हणजे मशीनद्वारा ते ट्रक भरण्याचं काम सुरू आहे. आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच नवीन अपडेट आपल्या चॅनलवर तुम्हाला मित्रांनो मिळत राहतात.